त्याच्यातला इंटरेस्ट थोडा कमी होत जातो. जर काम इच्छा होत नसेल की तुम्हाला काही ताणतणाव आहे का, व्यायामाचा अभाव आहे का, किंवा आहार संतुलित घेत नाही आहे का, काम इच्छा ही प्रबळ असणं अत्यंत महत्त्वाचं आहे. नमस्कार मित्रांनो, आजचा जो आपला विषय आहे की बऱ्याच लोकांमध्ये लैंगिक समस्यामधून एक समस्या अशी पण होऊ शकते की त्यांची काम इच्छा कमी होते. आणि एक काम इच्छा का बरं कमी होते, त्याचे नेमके कारणे काय आहेत आणि त्यावर कोणते उपचार आपण आपल्या क्लिनिकमध्ये किंवा घरच्या घरी करू शकतो, त्याविषयी आज मी तुम्हाला थोडक्यात माहिती द्यायचा ह्या व्हिडिओद्वारा सायंटिफिकरित्या प्रयत्न करीत आहे. मित्रांनो, मी आहे डॉक्टर उमेश. ॲज अ क्लिनिकल सेक्सॉलॉजिस्ट तुम्ही मला 40 वर्षापासून ओळखता. 40 वर्षापासून मी तुम्हाला मार्गदर्शन करीत आहे, काउन्सिलिंग करत आहे आणि या व्हिडिओद्वारा मी तुम्हाला प्रॉपर सेक्स एज्युकेशन द्यायचा एक छोटासा प्रयत्न करीत आहे. मित्रांनो, खरोखर माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर नक्की लाईक करा आणि आपल्या जवळच्या मित्रांना पाठवा. तर मित्रांनो, आजचा जो आपला विषय जो आहे की काम इच्छेचा अभाव. आता काम इच्छा कमी असणे याला मेन जे कारण असतं हे सायकोलॉजिकल पण असू शकतं आणि केव्हा फिजिओलॉजिकल पण असू शकतं. आता सायकोलॉजीमध्ये कसं असतं की तुम्हाला काही ताण तणाव काही असेल तर नक्कीच तुमची काम इच्छा त्या ताण तणावाखाली दबून जाईल आणि जे काम इच्छा असते ती कमी होऊ शकते. आणि जर शारीरिक थकवा किंवा दिवसभर खूप काम केल्यामुळे जर थकवा येत असेल किंवा नाईट ड्युटी केल्यानंतर थकवा येत असेल किंवा मेंटली जे IT चे मुलं असतात ते मेंटली खूप काम करतात तर त्यांना मेंटल थकवा येतो, तर अशा लोकांना पण काम इच्छा कमी होते. आणि तुम्हाला माहीत आहे की लैंगिक आयुष्य चांगलं होण्यासाठी आणि आपले संबंध चांगले सुदृढ ठेवण्यासाठी आपल्याला काम इच्छा ही खूप महत्त्वाची असते. जशी आपल्याला भूक लागते त्याचप्रमाणे आपल्याला काम इच्छेची पण भूक लागते. आणि जेव्हा भूक लागते तेव्हाच आपण जेवण करतो आणि तेव्हाच आपल्याला जेवण चांगलं वाटतं. त्याचप्रमाणे जर आपली काम इच्छा पण चांगली प्रबळ असेल तर नक्कीच आपलं सेक्शुअल लाईफ पण चांगलं प्रबळ राहू शकतं. तर मित्रांनो, काम इच्छेला तुम्ही बिलकुल दुर्लक्ष करू नका. जर तुमची काम इच्छा जर कमी होत असेल तर नक्की तुम्हाला विचार करण्यासारखी गोष्ट आहे की तुम्हाला काही ताणतणाव आहे का, व्यायामाचा अभाव आहे का, किंवा आहार संतुलित घेत नाही आहे का, किंवा टेस्टोस्टेरॉन हार्मोनची जे लेवल असते ती जर कमी झाली असेल तरी तुमची काम इच्छा खूप कमी होते. म्हणून टेस्टोस्टेरॉन लेवल वारंवार मोजून घेणं हे पण आपल्या हातामध्ये असतं. तर या सगळ्या गोष्टी जर बरोबर प्रॉपरली जुळून आल्या तर मला वाटतं की चांगलं सेक्शुअल लाईफ जगण्यासाठी काम इच्छा ही प्रबळ असणं अत्यंत महत्त्वाचं आहे. जर काम इच्छा होत नसेल तर नक्कीच आपलं सेक्शुअल लाईफमध्ये जे इंटरकोर्सची किंवा कामगिरीची जी फ्रिक्वेन्सी असते ती हळूहळू कमी होत जाते. वीकली करतो किंवा फोर्टनाईटली करतो आणि मंथली करतो आणि त्याप्रमाणे त्याच्यातला इंटरेस्ट थोडा कमी होत जातो आणि ती आपल्याला आपल्या बॉडीला आणि आपल्या माइंडला सवय पण लागू शकते. तर ज्याप्रमाणे पुरुषांमध्ये काम इच्छा कमी होते त्याचप्रमाणे वयामध्ये आल्यानंतर किंवा मेनोपॉज नंतर किंवा पंचायतच्या नंतर स्त्रियांना पण हार्मोनल डिस्टर्बन्समुळं किंवा घरच्या काही कारणामुळं मानसिक किंवा शारीरिक लेवलवर काम इच्छा त्यांची पण कमी होऊ शकते. तर त्यांच्या पण जर काम इच्छा जर कमी होत असतील तर त्याच्यासाठी पण ट्रीटमेंट खूप चांगले आजच्या स्थितीमध्ये अवेलेबल आहेत. पण जर काम इच्छा होत नसेल तर नक्कीच हे एक म्हणजे अवगुण समजून लवकरात लवकर याच्यावर उपचार करून घेणं ही आजच्या स्थितीची गरज असते. तर मित्रांनो, जर तुमचे पण काम इच्छा जर कमी होत असतील तर नक्कीच तुम्ही माझ्या क्लिनिकला भेट द्या, संपर्क करा आणि चांगलं प्रॉपर काउन्सिलिंग आणि चांगलं सायंटिफिक ट्रीटमेंट करून घ्या. उगीच आपला ऑनलाईन औषधी मागून तुम्ही जे औषधोपचार करण्याचा स्वतःहून प्रयत्न करता तर त्याच्यामध्ये न जाता तुमच्या शरीरातील कोणत्याही सायंटिफिक आणि क्वालिफाईड सेक्सॉलॉजीचा सल्ला घेतल्यास नक्कीच तुमच्या काम इच्छा प्रबळ होऊ शकतात आणि या समस्यापासून तुम्हाला कायमची मुक्तता मिळू शकते.